निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडून वाड्यावर या. काय सांगू तुम्हाला, लय खर्च होतो त्याच्यामुळे. आणि जिथं जिथं जाताव का नाही आम्ही तर तिथं तिथं आम्हाला लॉजिंग करावं लागतं का नाही. आता राहण्यासाठी लॉजिंग नको. आणि काय आहे तुम्हाला सांगतो, एकट्याला रात्री झोपायची भीती वाटते का नाही. त्याच्यामुळे दोघं तिघं सोबतीला घ्यावं लागतात. त्या वसड्यांचा खर्च आणखी अंगावर पडतो. काय जमालेलं. नंतर तो पेपर तपासणारा मिळाला की मग त्याच्या नातेवाईकांना गाठावं लागतं. त्यात हो मग त्याच्या नुसतं त्यांच्या जेवणावर भागत नाही, त्यांना बसवावं पण लागतं. काय सांगतो ना तुम्हाला, काय सांगू, नुसती दगदग हो. तुम्हाला सांगतो ना, इतर मुलांसारखं ना सरळ अभ्यास करून पास व्हावं असं वाटतं. मग का नाही अभ्यास करून पास होत? ना अभ्यास करतो नाही असं ना, अभ्यास करतो साहेबांनो. पण काय झालं ना, पाठांतर केले ना माझ्या लक्षातच राहत नाही का नाही. मांगा आहे ना, परीक्षेचा नंबर माझ्या लक्षात राहत नाही ना, म्हणून मी आपला चिठ्ठीवर लिहून घेतला. तर सुपरवायझरला वाटलं ही कॉपी आहे, हात धरला निमाना बाहेर काढला. काय सांगू तुम्हाला. असं आहे का? बरं बरं बरं. तुम्ही आहे ना तुमची डॉक्युमेंटरी देऊन टाका. मॅडमनी त्यांची डॉक्युमेंटरी दिलेली आहे, मी बघतो कोणाला लोन द्यायचं. द्या द्या. मी ऑलरेडी 11 डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. किती? 11. वय घ्या साहेब. ह्या घ्या माझ्या 48 सर्टिफिकेट. चला 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 हाल हालू वरडा, मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे का? तुम्ही बाजूला वा, उगाच ना वरडत राहता. 48 सर्टिफिकेट आहे. हो गेली 24 वर्ष मी 10वीच्या परीक्षेला बसतोय का. हो म्हणजे ह्या पोरीचा जेवढा वय नसेल ना तितकी वर्ष मी 10वीच्या परीक्षेला बसलेला आहे. मग या बघा, ह्या 24 आहेत ना, या ऑक्टोबरची आहेत आणि ह्या 24 आहेत त्या मार्च महिन्यात. अरे बापरे, तुम्ही तर वाऱ्याच केल्या. मार्च ऑक्टोबर. अरे हो, लोक ना वर्षातलं महिने विचारतात तर सांगतात जानेवारी फेब्रुवारी, पण मी मार्च ऑक्टोबर सांगतो का नाही. मार्च ऑक्टोबर. हो मॅडम, यांच्याकडे 48 डॉक्युमेंटरी आहे. आता काय करायचं? नाही एक मिनिट. काय करायचं काही नाहीये. मला अमेरिकेला जायचंय आणि मला अमेरिकेला जाऊन सर्जरीवर रिसर्च करायचंय. मला फुफ्फुसांचा अभ्यास करायचा. कसला? फुफ्फुसांचा. तर एवढा लांब कशाला जावा फुफ्फुसाचा अभ्यास करायला. तिकडे अभ्यास करून आपल्या देशाला त्याचा काहीच फायदा नाही. काय समजलं? का फायदा नाहीये? अहो त्यांची फुफ्फुसा गोरी आहेत, आपली फुफ्फुसा काली आहेत का नाही. तेव्हा शपथ कन्फ्युजन नाही होईल त्याच्यात. उपयोग होणार आहे काय. वायबार म्हणजे मूर्ख. अरे येड्या, फुफ्फुस आहे ना सगळ्यांची सारखीच असतात, त्याच्यात काही वेगवेगळा कलर नसतो रे. नसतं काय. आणि मुळात म्हणजे मला नुसतं सर्जरीवर रिसर्च नाही तर मला रिसर्च करून पेपर टाकायचे. पेपरची लाईन टाकायची. पेपरची लाईन एवढी शिकायची गरज काय आहे? काय 4:30 वाजता उठायचं, पेपरची लाईन टाकायची, घरात यायचा, घोडभरची आई घ्यायची, वाईस झोपायचं आणि कामावर जायचं. तुम्ही बाय ना बाटोड, ती बायका तुला पेपर टाकणारी वाटतं का रे? नसलेली अक्कल नको पाजडो बर का तो. नाही मी तुम्हाला लोन देते. पाया पडतो असं पाया पडतो असं करू नका. अहो माझ्या सर्टिफिकेट कडे बघा. हो तुम्हाला सांगतो साहेब, ब्लॅक अँड व्हाईट पासून आहे ना अगदी प्लास्टिक कोटेड पर्यंत सगळ्या सर्टिफिकेट ह्याच्यात आहेत. हो रांगेत उभं राहून रिझल्ट काढण्यापासून तो ऑनलाईन रिझल्ट मिळवण्यापर्यंत सगळं कार्यरत माझ्या डोळ्यांनी केलेलं. हो विज्ञानानं प्रगती केली, पण माझ्या प्रगती पुस्तकातल्या विज्ञानाच्या मार्काने मात्र कधीच प्रगती केलेली नाही. तुम्हाला सांगतो साहेब, या वर्षी मी जर नापास झालो ना तर मला खरंच आत्महत्या करावी लागेल साहेब. मला मी तुला पाया पडस रे. पाया तू काय शब्दाचा अर्थ घेतो रे? तुम्ही आता भांडण. अरे जरा विचार करतो, आता जर आत्महत्या केली ना तर पुढच्या जन्मी परत पहिलीपासून सुरू करावं लागल ना. काय सांगता बाई काय? मग ह्या जन्मात मला पास व्हावं लागल आता. अरे बाटोड, एवढ्या वेळेस तू 10वीची परीक्षा दिली, तुला कॉपी नाही करता आली का रे साधे? मी तर बोलतो कॉप्या केल्या होत्या, कोणाला कडू पण नव्हतं दिलं. असं आहे ना, शर्टाच्या असा गॅप असतो ना, इथे कॉपीला पाहिजे बा, असं करायचं. कॉपीचं घेऊन काय बसलं वाय? ओ परीक्षा सुरू व्हायच्या 8 दिवस अगोदर अख्खा पेपर माझ्या हातात होता. अरे बापरे, म्हणतो तुम्ही परीक्षा पास झाली पाहिजे. कर्माचा पास होते, परीक्षेला गेलाय कोण?
फुटलेला पेपर वाचला ना तेव्हाच मला कळलं हा काय मनात जमणार नाही.